मनूचं वय 9च वर्ष आहे. हो. 10 वर्षांच्या आत जेव्हा मुलींना पाळी सुरू होते ना, ती तशी पण योग्य नसते. आता आपल्याला अलीकडे असं जाणवतंय की मुलींची ब्रेस्ट डेव्हलपमेंट म्हणजे स्तनांची डेव्हलपमेंट खूप लवकर होतीये. मुलींचं वजनही खूप जास्त दिसतंय आपल्याला की 10 वर्षांच्या आत असून वजन जास्त आहे. सो अशा काही गोष्टी आहेत की जसं जंक फूड, खूप सारं साखर म्हणजे खूप गोड पदार्थ खायला लागल्यात मुली. त्याच्यानंतर मैदानी खेळ बंद झालेत मुलींचे, स्क्रीन टाइम्स वाढत चाललेत आणि ह्याने काय होतंय की त्यांची लाईफस्टाईल पूर्ण अनहेल्दी होत चालली. पण ॲज अ गायनेकोलॉजिस्ट मी तुला सांगेल की हे मुळीच नॉर्मल नाही आहे. ह्याचं आपण पुढे काही तपासण्या करून घेतल्या पाहिजेत. मग आधी तर आपण तिचं हँड एक्सरे करूयात जस्ट टू कन्फर्म की तिचं एज खरंच 10च्या आत आहे का, स्केलेटल एज आपण त्याला म्हणतो. दुसरी गोष्ट म्हणजे काही हॉर्मोनल टेस्ट असतात आणि तिसरं म्हणजे एक सोनोग्राफीसुद्धा आपण करून घेऊयात. ओके, ह्या सगळ्या टेस्टने आपल्याला हे नक्कीच कळेल की तिची ही जी पाळी 9व्या वर्षात येते त्याला काय कारणं आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला ती नक्कीच थांबवावी लागेल. मग का थांबवावी लागेल? कारण तिची जी मॅक्सिमम उंची ज्याला आपण ग्रोथ स्पट म्हणतो त्याच्यावर परिणाम दिसू शकतो ह्या पाळीचा. म्हणजे तिची हवी तेवढी उंची वाढणार नाही. त्याच्यानंतर ह्या डेव्हलपमेंट्स आपल्याला कुठेतरी ज्या प्री मॅच्युअर होतात याला आपण प्रिकॉक्शियस प्युबर्टी असं म्हणतो, ह्या कुठेतरी आपल्याला एक्सटर्नल स्वरूपात म्हणजे गोळ्यांच्या आणि इंजेक्शन्सच्या स्वरूपात औषधं देऊन ही मासिक पाळी त्याची थांबवून तिच्या आहे त्या वयोमानानुसार होणाऱ्या डेव्हलपमेंट्स आपल्याला तिच्यामध्ये घडवून आणाव्या लागतील. योग्य वय आली की पाळी सुरळीत करावी लागेल. ओके, सो तू तिला घेऊन ये, घाबरवून जाऊ नको. कारण आपण जर ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर नक्कीच तिचं कॉन्फिडन्स लेवल्स लो होतात. कारण अजून तिची मानसिक तयारीच नाही आहे, शारीरिक तयारीसुद्धा नाही आहे हे पिरियड्स फेस करण्याची. सो कुठेतरी ह्या मुली मग त्यांचं कॉन्फिडन्स लेवल्स हरवून बसतात.